श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे की गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला 5 ठिकाणी स्वस्तिक काढायचे आहे. आपल्या घरामध्ये ते कुठे काढायचे, कसे काढायचे आणि यांचा काय फायदा होणार आहे, ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. कुठेही स्किप करू नका. इतरांसोबत शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे 2024 मधला पहिला गुरुपुष्यामृत योग आणि उद्या आहे 25 जानेवारी, गुरुवारचा दिवस आहे. त्याचबरोबर या दिवशी शाकंभरी पौर्णिमासुद्धा आलेली आहे. हिलाच पौष पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं आणि या पौर्णिमेमुळे या दिवसाचं महत्त्व अजूनच वाढलेलं आहे. एकंदरीतच काय, गुरुवार आहे, गुरुपुष्य नक्षत्र आहे आणि त्याचबरोबर पौर्णिमा तिथीसुद्धा आहे. याच्यामुळे आपण जे पण काही उपाय आपल्या घरामध्ये करणार आहात ते 100% सक्सेसफुल होणारच आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाने छोटे छोटे उपाय करून बघा. आपल्याला त्यांचा नक्की फायदा होईल. कष्टाला पर्याय नाही हे आपल्याला माहीत आहे. तरीसुद्धा कष्ट करून जेव्हा यश मिळत नाही तेव्हा आपण असे छोटे मोठे उपाय किंवा सेवा करून बघायला हव्यात की ज्याने आपल्याला नक्कीच यश मिळतं. कामासोबत कष्टासोबतच नशिबाची जोड मिळाली तर आयुष्य पूर्णतः बदलून जातं. तर उद्याचा दिवस जो आहे तो गुरुपुष्यामृत योग आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद नेहमी टाकत चला. गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकत असाल तर तुमचा गुरुग्रह बळकट होतो आणि गुरुग्रह जर चांगल्या स्थितीमध्ये असेल तर आपल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत चांगल्या होत असतात. आपला गुरुग्रह जो आहे तो बळकट होत असतो. त्याच्यामुळे हळदीचं पाणी जे असतं त्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. आपला मुख्यद्वार आपल्याला उद्याच्या दिवशी स्वच्छ करायचं आहे. हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन जर तुम्हाला सकाळी करणं शक्य नसेल तर संध्याकाळी केलं तरीही हरकत नाही, परंतु उद्याच्या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती दिवा नक्की प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा केला तरीही चालेल, नाही शक्य तर तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. आता जे 5 स्वस्तिक काढायचे आहेत ते कुठे काढायचे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मुख्यद्वारावरती सर्वात पहिला आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक तुम्ही हळदीने सुद्धा काढू शकता किंवा मग कुंकवाने सुद्धा काढू शकता किंवा मग हळद कुंकू दोनही एकत्र करून हे स्वस्तिक जे आहे ते काढू शकतात. आपल्या घरामध्ये स्वस्तिक काढल्याने किंवा आपल्या मुख्यद्वारावरती स्वस्तिक काढल्याने देवी देवता घरामध्ये प्रवेश करतात आणि त्यामध्ये सुखसमृद्धीसुद्धा घरामध्ये वास करत असते. गुरुपुष्य योगामध्ये केलेलं स्वस्तिक हे आपल्याला शांती देतं. जर आपल्याला रात्री झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी आपल्या तर्जनीने स्वस्तिक बनवायचं आहे आणि आपल्याला झोपायला जायचं आहे. आपल्याला चांगली झोप लागते आणि भयानक स्वप्नेही थांबत असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकाला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रातही स्वस्तिक अत्यंत शुभ मानलं जातं. कुठल्याही घरामध्ये स्वस्तिक स्थापित केले तर तेथे सुखसमृद्धी वास करते आणि संपत्तीमध्ये सुद्धा वृद्धी होते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जे आपण स्वस्तिक काढतो ते अत्यंत शुभ मानलं जातं. या स्वस्तिकमुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून बाहेर राहते आणि त्याचबरोबर देवी देवतासुद्धा प्रवेश करतात. तर उद्याचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. उद्याच्या दिवशी तुम्ही सकाळी आंघोळ केल्यानंतर बघा, पौर्णिमा तर आज रात्रीपासून म्हणजे बुधवारी रात्रीपासूनच सुरू होत आहे. तर तुम्ही गुरुपुष्य नक्षत्रावरती स्वस्तिक काढलं तरी चालेल किंवा तसाही पौर्णिमेचा दिवस आहे. तर 8:16 गुरुपुष्य नक्षत्र लागत आहे. तर या 8:16 आपण मुख्यद्वारावरती जर स्वस्तिक काढलं तर ते गुरुपुष्य नक्षत्रामध्ये काढलेलं स्वस्तिक होईल आणि याच्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी शांती येईल. त्याच्यानंतर दुसरं जे स्वस्तिक आहे ते कुठे काढायचं आहे तर ते म्हणजे आपल्या तिजोरीवरती. आता आपल्या घरामध्ये तिजोरी म्हणजे साधारणतः सर्वसामान्य लोकांचं जे कपाट असतं त्याच्यामध्येच तिजोरी असते आणि त्या तिजोरीवरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. तिजोरीवर स्वस्तिक लावल्यामुळे आपल्या पैशांच्या सर्व समस्या कमी होतात. पैशांची कमतरता भासत नाही आणि घरामध्ये सुखसमृद्धी येते. जर आपण आपल्या तिजोरीत काही पैसे ठेवले तर आपल्याला त्याचा फायदा होतो. हे उपाय खूप चमत्कारिक आणि फायदेशीर आहेत. जर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये खूप समस्या येत असतील तर पूजा करताना आपण हळदीचं स्वस्तिक बनवायचं आहे आणि याच्यामुळे आपल्याला खूप फायदा होईल. वाईट नजरेपासून जर घराचं रक्षण करायचं असेल तर घराबाहेर आपल्याला शेणाने स्वस्तिक बनवायचं आहे. याचा सुद्धा आपल्याला खूप फायदा होतो. घराच्या मुख्य द्वारावरती स्वस्तिक बनवल्यास आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा
बाहेर जाते किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्याला पूर्वजांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होत असतो. तर पहिलं स्वस्तिक जे सांगितलं ते मुख्यद्वारावरती, दुसरं स्वस्तिक जे सांगितलं ते आपल्याला काढायचं आहे तिजोरीवरती. याच्यामुळे पैशांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. धनाची देवता माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल. तिसरं जे स्वस्तिक आहे ते आपल्याला काढायचं आहे आपलं जे देवघर आहे. आता जिथे कुठे तुमचं देवघर असेल, ईशान्य कोपऱ्यामध्ये शक्यतो देवघर असावं, परंतु नसेल तरीसुद्धा बघा जिथे आपलं देवघर असेल त्याच्या वरच्या बाजूला मागची जी भिंत आहे तिच्यावरती आपल्याला एक हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक जे आहे ते कधीही स्वतःच्या हाताने मिटवून टाकायचं नाही. ते आपोआप जेव्हा आपलाच कधीतरी हात लागून किंवा मग काहीतरी होऊन किंवा लहान मुलं असतील त्यांच्याकडून खेळता खेळता हे स्वस्तिक जे आहे ते पुसत असतं. परंतु आपण स्वतः हाताने चांगलं असलेलं स्वस्तिक कधीही पुसायचं नाही. आपल्या देवघराच्या वरची जी भिंत आहे म्हणजे मागची जी बाजू आहे तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. हे झाले 3 स्वस्तिक. चौथं जे स्वस्तिक आहे ते आपल्याला काढायचं आहे आपल्या किचनमध्ये. आपलं जे स्वयंपाकघर असतं तिथे आपली अन्नपूर्णा मातेचा नेहमी वास असतो. तिथे आपण स्वच्छता करायची आहे आपलं स्वयंपाकघर. आता तुम्ही म्हणाल की सकाळी सकाळीच हे स्वस्तिक काढणं एवढं शक्य नाही. दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे स्वस्तिक काढू शकता. बघा मुख्यद्वाराची सफाई करून तुम्ही सकाळी लवकर काढा. बाकीचे जे स्वस्तिक आहे ते तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा काढले तरीसुद्धा हरकत नाही. आणि आपलं स्वयंपाकघर जे आहे, आता ज्यांना स्वयंपाकाच्या अगोदर पूजा करणे शक्य असेल त्यांनी तेव्हा करा. नसेल शक्य दुपारी सर्व आवरल्यानंतर व्यवस्थित असं स्वच्छ केल्यानंतर तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे. हळद कुंकू अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक स्वस्तिकला आपल्याला ओवाळून सुद्धा घ्यायचं आहे. हे झालं चौथं स्वस्तिक. आणि 5वं जे स्वस्तिक आहे ते कुठे काढायचं आहे तर संध्याकाळच्या वेळी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी एक प्लेट घ्या किंवा एक ताट घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. या स्वस्तिकवरती आपल्याला एक तुपाचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. एक फुलवात घ्या, गाईचं शुद्ध तूप त्या फुलवातीला घाला आणि असा दिवा जो आहे तो प्रज्वलित करा. हा दिवा जो आहे तो त्या स्वस्तिकवरती ठेवा आणि माता लक्ष्मीची मनोभावे प्रार्थना करा की माता लक्ष्मीला मनोभावे आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू देऊ नको. तुझा आशीर्वाद आमच्या घरावरती नेहमी असू दे. आपलं कुटुंब सुखी राहावं. आपल्या कुटुंबामध्ये पैशांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह व्हावेत यासाठी माता लक्ष्मीला आपल्याला आवाहन करायचं आहे. आणि हे जे स्वस्तिक आहे ते आपण संध्याकाळच्या वेळी किंवा दिवसभरामध्ये कधीही काढू शकतो. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही असं स्वस्तिक जे आहे ते एका प्लेटमध्ये काढा. ही प्लेट जी आहे ती आपल्या देवघरामध्ये पुढे ठेवा. देवघरामध्ये आपल्याला एक तुपाचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. जोपर्यंत तो दिवा चालेल तोपर्यंत चालेल. जेव्हा शांत होईल तेव्हा काहीही करण्याची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 5 स्वस्तिक जे आहेत ते उद्याच्या दिवशी आवर्जून काढायचे आहेत. त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगावरती आपण खूप सारे उपाय, खूप साऱ्या सेवा करू शकतो. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे. 12 फुलवातींचा उपाय किंवा मग 12 फुलवातींची सेवा सांगितलेली आहे. ज्यांना कुणाला करायची असेल त्यांनी नक्की ती करा. आणि ही जी संधी आहे गुरुपुष्यामृत योग जो आहे तो वारंवार येत नसतो. बरीच वाट बघावी लागते आणि मग हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तो येत असतो. त्याच्यामुळे आपण हा योग आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे तर ती संधी अजिबात चुकू नका. अशा पद्धतीने आपल्याला 5 स्वस्तिक जे आहे ते आपल्या घरामध्ये उद्याच्या दिवशी प्रत्येकाने काढायचे आहे. मनोभावे काढा, मनोभावे प्रार्थना करा. नक्कीच आपले आर्थिक प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह होतील. कारण उद्याचा जो दिवस आहे गुरुपुष्यामृत योग तर हा दिवस आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठीच येत असतो. माता लक्ष्मीची या दिवशी आपण जे काही सेवा करू ती आपल्याला नक्कीच फलित जात असते आणि आपल्याला त्याचा फायदा होत असतो. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझा आवाज पहिल्यांदा ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.